प्रेग्नेंट आहात, डिलिव्हरी डेट जवळ आली आहे, हॉस्पिटल बॅगमध्ये काय असायला हवं हे लक्षात येत नाहीये. चला तर मग बघूयात आईच्या बॅगमध्ये काय असायला हवं. इम्पॉर्टंट फाइल्स अँड डॉक्युमेंट्स. यामध्ये तुमच्या सोनोग्राफी रिपोर्ट्स, लॅब रिपोर्ट्स, इन्शुरन्स पेपर्स, ID कार्ड्स आणि अदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असायला हवेत. दुसरं म्हणजे तुमचं क्लोथिंग हे तुमच्या सीझननुसार असलं पाहिजे. जसं की फिडिंग गाऊन्स असतील, स्वेटर्स, जॅकेट्स असतील, शॉल, अदर नेसेसरी क्लोथ्स आणि वेलकम होमसाठी एक छानसा ड्रेस. आफ्टर डिलिव्हरी सगळ्यात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे मॅटर्निटी पॅड अँड अंडरगार्मेंट्स. न्यूबॉर्न क्लोथ्स अकॉर्डिंग टू सीझन आपण चूज केले पाहिजेत. यामध्ये कॅप, मिटन्स आणि सॉक्सही असले पाहिजेत. यानंतर येतं ब्लँकेट आणि स्वॅडल्स बेबीला उबदार ठेवण्यासाठी, न्यूबॉर्न साईज डायपर्स, वाईप्स, तसेच टॉवेल आणि नॅपकिन आणि एक छानसा गोईंग होम आउटफिट. तर मग बाळाची आणि आईची बॅग आधीच रेडी ठेवा. डिलिव्हरीच्या वेळी टेन्शन नाही तर शांतता महत्त्वाची आहे. जर तुम्हाला डिटेल चेकलिस्ट हवी असेल तर तुम्ही आमची वेबसाईट चेक करू शकता. वेबसाईटची लिंक बायोमध्ये दिली आहे.